करते संसार सुखाचा. ठीक आहे, राजम्याची गुळपापडी काहीतरी वेगळं आहे निश्चितच. त्याचे साहित्य जे काय आहे ते सुद्धा टिपून घ्या. पाव वाटी तूप, अर्धी वाटी गूळ, भाजलेलं सुकं खोबरं, 1 वाटी राजमा पीठ, वेलची पूड, तळलेला डिंक. राजम्याच्या गुळपापडीसाठी जे काही साहित्य लागणार आहे ते आपल्याला कळलेलं आहे. तर त्याच्यापासून काय हा वेगळा पदार्थ बनणार आहे, सुरुवात करूयात ताई. हो, करूया सुरुवात. त्याच्यासाठी प्रथम मला कढई लागेल. कढई, हां, राजम्याचं पीठ म्हणजे आपण राजम्याची भाजी बनवतो. बरोबर. उसळ करतो ना आपण, हां. अख्खं कडधान्य म्हणजे राजमा, अच्छा, ते मी ह्याच्यामध्ये घरघंटीवर दळून आणलंय बारीक. बरं. आणि पण मग ते काय नाही नाही, भाजून वगैरे घेतलेलं नाही, नुसतं दळून आणलेलं आहे ते. कारण आता आपण इथे गुळपापडी बनवताना ते भाजणार आहोत ना. हां, नुसतं दळून आणलेलं आहे, त्यामध्ये दुसरं काही नाही घातलेलं किंवा भाजूनही नाही घेतलेले ते. अच्छा. एक दिवस ना तुझ्या घरी यायला पाहिजे, अशी डायरेक्ट धडक मारायला पाहिजे. काय म्हणजे ते घराचं रूप असेल ना, रोज काहीतरी नवीन नवीन प्रयोग आणि रोज नवीन एक्सपेरिमेंट्स होत असतात. आता तूप लागेल, साजूक तूप. हो, साजूक तूप. काय वजनाकडे वगैरे बघू नका अजिबात. साधारण पाव वाटी लागतं. पाववाटी हां, अंदाजन थोडंफार हे जास्त पण होऊ शकतं. जसं आपल्याला अंदाज भाजताना आपल्याला लागेल ना, थोडं लागलं तर आपण अजून घालू त्यात. 1 वाटीला साधारणपणे पाव ते अर्धा वाटी तूप. हां, कमी आहे तसं बघायला. कमी. हां, कारण आपण काय माहिती आहे का, त्यातच भाजायचं आहे हे पीठ आणि लगेच म्हणजे याचा पाक वगैरे करायचा नाही, गरम असतानाच त्यामध्ये गूळ घालायचा आहे. त्यामुळे थोडंसं तुपाचं प्रमाण ह्या गुळपापडीला जरा जास्त लागतं. बरं. ही आपली नेहमीची 1 वाटी. 1 वाटी राजम्याचे पीठ, 1 वाटी आपण आता घेतलेलं आहे. हे भाजायला जरा हो, वेळ लागतो, बऱ्यापैकी खमंग आपल्याला भाजून घ्यायचं एकदम. हो, म्हणजे जशी आपण साधारणपणे गव्हाच्या पिठाची करतो ना, तशीच करायची. बाकी कृती तशीच आहे, फक्त नेहमीचं गव्हाचं पीठ ते जरा वेगळं पीठ. एवढं आत्ता पातळ वाटतंय तुला ते, आपण नंतर मग त्याच्यात गूळ येणार आहे, नंतर डिंक तळलेला, त्यामुळे ते बरोबर होईल प्रमाण. आणि पातळ आता गरम असल्यामुळे ते खूप वाटतंय. एकदम खमंग भाजून घ्यायचं. पण मग आता हे जे तू पीठ दळून आणलंय, आपल्या नॉर्मल चक्कीवाल्याकडे तो देऊ शकतो? हो, नाही नाही, मी काय केलं, घरघंटीवरून दळले. म्हणजे कसं थोड्या प्रमाणात अर्धा किलो वगैरे दळून देतात ना ते, नाही तर त्याच्यात अगं खूप भेसळ आहे. हो, ऍक्च्युली बघ, म्हणजे देताना राजम्याचं पीठ, येताना वेगवेगळे बाहेर केलेले असतात. तोपर्यंत डिशला तुपाचा लावून घ्यायचं, कारण आपल्याला गरम असतानाच ते हे करायचंय. बरोबर. तसंच याचे लाडू पण होतात. विचार केला तर आपण जितके पौष्टिक पदार्थ बनवू शकू तेवढे खरंच आहे, कमी आहेत नाही का. आणि चविष्ट सुद्धा, फक्त पौष्टिक नाही, म्हणजे फक्त पौष्टिक करून मुलांना घाबरवायची नाहीये. हे बघा, ते झालंच आहे. आता गॅस बंद करते. पण तू म्हणालीस याच्यामध्ये गॅस बंद करून मग तू गूळ घालायचंय. अच्छा, गूळ घातल्यावर आपण ते नाही हे करायचं. पण आता हे झालं, हे कसं काय कळू शकतो आपण? बघ ना, एक भाजल्याचा एक खमंग वासही येतो आणि तूप खूप सुटू लागलं याच्यापासून. ते आपल्या एक नजरेला कळतं भाजून होतं की. गुळाचं प्रमाण किती असायला पाहिजे? 1 वाटी जर असेल ना पीठ, तर अंदाजे पाव वाटी साधारणपणे गुळ बारीक केलेला. आणि हा तळून घेतलेला डिंक आहे. गुळ आणि पटकन मेल्ट होत असतं आणि बारीक बारीक करून घेतलं ना, आणि गरम असताना होतोच. डिंक हे किती घेतलंय आपण? हे पण पाव वाटी, तळलेला डिंक पाव वाटी. आणि आता वेलची पूड. हे बघ, हे नंतर आता थंड झालं की एकदम घट्ट होईल. घालू? हो, बस बस. त्यात अजून काय बदाम, ड्रायफ्रुट्स वगैरे अशी पावडर घालायचं एवढं नक्कीच. हे बघ, मग पेक्षा बघ ना, मला ते असंच खावंसं वाटतंय. हो, खरं तसंही छान लागतं. हे बघ, तेवढं आळलं बघ ना आता. आता जरा पटकन हे थाप. हे काय थापायला? नाही नाही, मी ह्यानेच पसरवते. जरा गरम असता, फक्त घाई होते थोडी, ते लवकर थापलं पाहिजे, नंतर कडक होईल. ओके. स्वीट डिश. थोडं सुकं खोबरं आधीच जरा घालून घ्यायचं. आणि आता हे तू गार्निशिंगला वापरलंय सुकं खोबरं, तर आपण आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स पण भरपूर त्याच्यामध्ये घालू शकतो ना. वा. आणि काय करायचं, गरम असतानाच ना त्याला आपण असा शेप देऊन ठेवूया, म्हणजे तो प्रॉपर छान आकार येतो. झाला, पदार्थ तयार झाला.
पूर्ण. आता फक्त याच्या वड्या पाडायच्या आहेत आणि मग खायच्या आहेत. तर तोपर्यंत जरा थंड व्हायला थोडासा वेळ लागेल ना, थोडा वेळ आपण आता ह्याला देऊयात. तोपर्यंत तुम्ही रिकॅप बघून घ्या. पाव वाटी तूप, अर्धी वाटी गूळ, भाजलेलं सुकं खोबरं, 1 वाटी राजमा पीठ, वेलची पूड, तळलेला डिंक. कढईमध्ये तूप घेऊन त्यात राजम्याचं पीठ भाजून घ्या. त्यात आवश्यकतेनुसार पुन्हा तूप, गूळ, तळलेला डिंक, वेलची पावडर घालून मिश्रण एकजीव करा. तूप लावलेल्या ताटात हे मिश्रण पसरून त्यावर सजावटीसाठी भाजलेलं सुकं खोबरं घाला. मिश्रण थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या पाडाव्यात. सुगरण करते संसार सुखाचा.